जिथे गाव तिथे आम्ही, गावाकडची बातमी. मला वाटतं मागच्याच वेळी आपली दुसरीकडे सभा चालली होती तेव्हा विशाखाताईंनी सांगितलंच गद्दाराचे कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत. कुठे 5,000 रुपये जाऊन मागतात, कुठे 10,000 रुपये जाऊन मागतात. मी त्यांना एकदाच सांगितलं आणि मी माझ्या शब्दाला पक्का आहे. बाकी काही नाही, चला माझा पक्ष फोडलात, तुम्ही तिथे चोरी करून पळालात, खोके खाल्ले असतील, धोके खाल्ले असतील, मला काही, मी आता ते बघायला पण तयार नाही आहे. तुम्ही ज्या प्रकारे गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये माझ्या दादरकरांवर, माझ्या माहीमकरांवर बंदूक रोखलीत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बंदूक चालवली ना, त्याच प्रकरणात तुम्हाला UAPA मध्ये अतिरेक्यांच्या कायद्यामध्ये हात टाकणार. यांवर दाखवा मला हिम्मत. जर दाखवायची आहे ना तुमची, तर गुंड बनून दाखवू नका. तुम्हाला हिम्मत दाखवायची असेल, जा तिथे बॉर्डरवर दाखवा तुमची हिम्मत, तिथे चालणार नाही. पण तुमचेच तुम्ही जी हिम्मत दाखवतात ना, प्रधानमंत्री महोदय स्वतः जाऊन तिथे पाकिस्तानमध्ये नवाज शरीफला मिठी मारून येतात, तिथे नवाज शरीफला तुमची जाऊन हिम्मत दाखवा जो आमच्या हिंदुस्थानवर अतिरेकी हमले करतो. पण माझ्या इथे माहीमकरांवर गल्ली गल्लीत जातात, दुकानदाराकडे पैसे मागतात, बिल्डिंगांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, फ्लॅट घेतात, झोपडपट्टी पुनर्विकास स्कीममध्ये तुमच्याकडे सगळ्या चाव्या ठेवतात. तुम्हाला आत्ताच इशारा देतोय, 23 तारखेला आमचं सरकार बनतंय, 24 तारखेवर तुमच्यावर UAPA ची केस टाकणार म्हणजे टाकणार. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आमच्यावर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करता, पोलिसवाल्यांवर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करता. जसं तुम्ही सगळी मुंबई फुकट अदानीला देत आहात, ते आम्ही पहिल्या दिवशी रद्द करणार. ह्या मुंबईमध्ये आवाज चालणार तर माझ्या मुंबईकरांचाच चालणार. आणि ह्या मुंबईमध्ये मी 2 मिनिटात सांगतो, कारण 2 मिनिटं राहिले आहेत, पण 2 दिवस पण राहिलेले आहेत. ह्या मुंबईत मी सांगतोय, पोलीस सर्व्हिस क्वार्टर्स आणि रिटायर्ड पोलीसवाल्यांना मोफत घरं देण्याचं काम आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार. जसं आपण महिलांसाठी बस पास मोफत देणार, BSTचा 1,500 रुपयाचे 3,000 रुपये करणार, 6 सिलेंडर मोफत देणार आहे, तसं मोफत घरांवर अधिकार आपल्या इकडच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे. जुनी पेन्शन योजना आपण लागू करणार म्हणजे करणार. आणि तरुण जो बेरोजगार आहे ह्या भाजपमुळे झालेला, त्याला आपण 4,000 रुपये प्रति महिना देणार आहे. महेशजी, मला माहिती आहे मी थोडा उशिरा आलो, कदाचित पुन्हा एकदा उद्या परवाकडे प्रचाराला येईनच, पण आजची ही ताकद बघितल्यानंतर, आजचे हे आशीर्वाद बघितल्यानंतर मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे. तुम्ही जे करताय बरोबर ना साईनाथ, आपल्या सगळ्या ट्रॅकरमध्ये पण तेच आहे. तुम्ही जे करत आलेले आहात, गेले 5 वर्ष करत आलेले आहात, अनेक वर्ष करत आलेले आहेत, ह्या जनतेची सेवा तशीच करत राहणं गरजेचं आहे. जिंकल्यानंतर, आमदार झाल्यानंतर देखील असंच लोकी राहून, कुठेही बोलबाला न करता, घरोघरी नतमस्तक होऊन आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. येणारं सरकार आपलं आहे, महाविकास आघाडीचं आहे. मत वाया घालू नका. मी तुम्हाला एकच विचारतो, 20 तारखेला आपली निशाणी कुठची? 20 तारखेला आपली निशाणी कुठची? 20 तारखेला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची निशाणी कुठची? 20 तारखेला इकडच्या महिलांची निशाणी कुठची? 20 तारखेला जे गद्दार गुंड आहेत त्यांच्या विरोधात निशाणी कुठची? 20 तारखेला जी मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसारखी लढते त्याच्या विरोधात निशाणी कुठची? 20 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी निशाणी कुठची? 20 तारखेला महेशजींची निशाणी कुठची? 20 तारखेला तुमची, आमची, सर्वांची निशाणी कुठची? मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्राला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.